नमस्कार मित्रांनो. गरजा महाराष्ट्र माझाच्या आजच्या भागात मी आश्लेषा गोंधळेकर तुमचं मनापासून स्वागत करते. मागच्या भागात तुम्ही बघितलं की शिबा काशी त्यांना वीरमरण प्राप्त झालं होतं. त्यांच्याबरोबर 4-5 भोई होते, 10-15 धारकरी होते, सगळेच मारले गेले होते. पण इतिहासात दुर्दैवाने याची कुठलीही नोंद नाही. राजांबरोबर पन्हाळ गडावरनं 600 मावळे गड उतार झाले होते. त्यातले किती वाचले, किती मरण पावले, त्यांचं पुढे काय झालं याचीही कुठलीही नोंद इतिहासात नाही. स्वराज्याच्या या रणसंग्रामात अक्षरशः हजारो लोकांनी आपले प्राण अर्पण केले होते, पण त्यांची नावं, गावं, वय, पत्ता काहीही इतिहासाला माहिती नाही. पण यातल्या प्रत्येकाने आपलं रक्त सांडलं म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं. आपला देश, आपला धर्म, आपली संस्कृती टिकून राहिली. आणि म्हणूनच या सगळ्यांचं प्रचंड ऋण आहे आपल्यावर. आणि म्हणून इतिहासाला ज्ञात आणि अज्ञात असलेल्या या पराक्रमी वीरांना आदरांजली अर्पण करून सुरुवात करणार आहोत. तुम्हाला माहितीये, सिद्धीच्या छावणीत शिवाजीराजे निसटून गेलेत हे कळल्यानंतर प्रचंड गोंधळ झाला होता. सिद्धी तर संतापाने अक्षरशः बेभान झाला होता. इथे शिवा काशीची प्राणज्योत मालवली आणि सिद्धी भानावर आला. त्यांनी सिद्धी मसूदला बोलवून घेतलं, झाला प्रकार सांगितला आणि त्याला सांगितलं शिवाजीराजे निसटून गेलेत, काहीही कर आणि त्यांना पकडून माझ्यासमोर हजर कर. सिद्धी मसूदच्या जेव्हा लक्षात आलं की आपण शिवा काशीदला शिवाजी राजे समजून घेऊन आलोय, तेव्हा अक्षरशः त्याला स्वतःची लाज वाटली. झालेल्या फसवणुकीमुळे तो संतापून उठला आणि त्याच त्वेषाने, त्याच आवेशाने तो आल्या पावली राजांच्या पाठलागावर निघाला. त्यांनी बरोबर 2000चं घोडदळ आणि 1000चं पायदळ घेतलं होतं आणि विशाळगडाच्या मार्गाने तो अत्यंत वेगाने दौडत निघाला होता. इकडे पन्हाळ्यावरून निघालेले 600 मावळ्यांच्या एव्हाना लक्षात आलं होतं की सिद्धीच्या नजरबाजांनी आपल्याला बघितलंय. याचा अर्थ पाठलाग होणार, बरं तोही घोड्यावरून. त्यामुळे जितक्या वेगाने जास्तीत जास्त अंतर कापता येईल तितकं पळत जाणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच अक्षरशः ही सगळी लोक जीव तोडून पळत होते. रात्रीच्या त्या मिट्ट काळोखात, त्या गर्द धुक्यात, त्या झाडा झुडपातून, निसरड्या वाटांवरून, त्या वादळ वाऱ्यातून, त्या मुसळधार पावसातून न थांबता झपाझप पावलं टाकत हे सगळे बेभान होऊन पळत सुटले होते. बघता बघता रात्र सरायला लागली होती. आता पहाट आली होती. पण आता ह्यांना प्रकाशाचीच भीती वाटत होती, कारण आता लपून छपून जाणं शक्य नव्हतं. आता ते शत्रूच्या नजरेस पडणार होते. आता ते उघड्यावर पडले होते. या मावळ्यांनी पळत पळत जवळजवळ 10 कोसाचं अंतर कापलं होतं. शिवा काशीदमुळे महाराजांना बराच लांबचा पल्ला गाठता आला होता, पण तरीही विशाळगड अजून 10 कोस दूर होता. बाजींचा आवाज राजांच्या कानावर पडत होता, चला पळा, पावलं थांबवू नका, वेग वाढवा. राजांच्या मनात विचारांचं अक्षरशः काहूर माजलं होतं. हो पळा? किती? कुणासाठी? कशापायी? त्यांना कळतच नव्हतं की कोणत्या मायेनं ही माणसं आपल्याबरोबर जोडली गेली आहेत. राजांच्या मनात विचार येत होता, कुठल्या बंधनात अडकलीत की आज आपल्याकरता प्राणांचं बलिदान द्यायला ही सगळी लोक तयार झाली आहेत. राजांच्या डोळ्यांसमोर शिवा काशीदचा चेहरा तरळून गेला. तो हसरा तरुण चेहरा त्यांना आठवला आणि राजांच्या मनात विचार आला, काय झालं असेल शिवाचं? पकडला तर गेला नसेल ना? निश्चितच, कारण नाही तर एवढं पुढे यायला एवढा अवधी आपल्याला मिळालाच नसता. मारला गेला असेल का शिवा? हा विचार आला आणि राजांच्या जीवाचा अक्षरशः थरकाप झाला. त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. त्यांना त्याचा परिणाम माहिती होता. त्यांना आता जीवाभावाच्या लोकांच्या ह्या मृत्यूचे घाव अक्षरशः सोसवत नव्हते. त्यांच्या मनावर या सगळ्याचं प्रचंड दडपण आलं होतं. ते विचार करत होते, या स्वराज्याचा डाव आपण मांडला, या स्वराज्याचं स्वप्न या सगळ्यांना आपण दाखवलं, पण यापायी अजून किती बळी जाणार? कुठल्या निष्ठेनी लोक आपल्यापाशी बांधली गेली आहेत? बरा लढा कुठवर चालू राहणार आणि त्यातून काय निष्पन्न होणार हेही माहिती नाही. महाराजांचे विचार चालू असताना मावळ्यांनी प्रचंड वेगाने आणखीन 5 कोसाचं अंतर कापलं होतं आणि विशाळगड आता फक्त 5 कोसांवर होता. आता दिवस चांगलाच वर आला होता. आता हे सगळे मावळे पळत पळत पांढरपाणी नावाच्या गावाजवळ आले होते आणि सिद्धीची एक छोटीशी तुकडी यांना येऊन इकडे भिडली. पहिली चकमक या पांढरपाणी गावाजवळ झाली असा उल्लेख सापडतो. सिद्धीची तुकडी इथे येऊन पोचलीये हे लक्षात आल्यानंतर बाजींच्या लक्षात आलं की आता इथे थांबणं योग्य नाही. काहीही करून गजापूरच्या खिंडीचा आश्रय घ्यायला पाहिजे. ही गजापूरची खिंड म्हणजेच घोडखिंड ही विशाळगडाच्या वाटेवरच होती. बाजींच्या लक्षात आलं होतं की आपल्याकडे फक्त 600 मावळे आहेत, बरं शत्रूंची संख्या हजारोनी येते. तेवढ्यात हेरानी ही बातमी आणली होती की सिद्धी मसूद 3000ची फौज घेऊन अत्यंत वेगाने येतोय. त्यामुळे बाजींनी लगेच आज्ञा दिली आणि तशाच थकलेल्या अवस्थेत या सगळ्यांनी पळत पळत ही खिंड गाठली.
आता या गजापूरच्या खिंडीतच शत्रूला थप्पून धरायचं या सगळ्यांचा निर्णय झालेला होता. ही खिंड म्हणजे डोंगराच्या ज्या दोन दरडी असतात त्यातनं जाणारी निमुळती अरुंद अशी वाट, आणि गजापूरची खिंड ही तशीच होती. पार करायला अत्यंत बिकट, अत्यंत किचकट, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे घोडे अडले असते. त्यामुळे सिद्धीच्या घोडदळाला पाय उतार येऊन यायला लागलं असतं. पण ही खिंड बरीच लांबवर पसरलेली होती, त्यामुळे लढवायला हिला बरेच ठिकाणी मोर्चे लावायला लागले असते. पण या खिंडी इतकी दुसरी चांगली जागा कुठेच नव्हती. आणि मग हा निर्णय झाल्यानंतर बाजींना आता काळजी वाटत होती ती राजांची. कारण सिद्धी येत असताना राजांनी इथे थांबणं अत्यंत घातक होतं. राजांनी विशाळगडावर पोहोचणं अत्यंत गरजेचं होतं. त्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती, पर्वा होती ती राजांच्या जीवाची. आणि म्हणून बाजी राजांना म्हणले, राजे, गनिम अत्यंत वेगाने येतोय, त्यातून संख्याही अफाट आहे. तुम्ही एक काम करा, निम्मे मावळे घ्या आणि विशाळगडाच्या दिशेने निघा. अहो, आम्ही शत्रूला या खिंडीतच थोपवून धरतो. राजांनी बाजींकडे पाहिलं. बाजींना राजे म्हणाले, बाजी, अहो, शत्रूची संख्या अफाट आहे, तुम्हाला एकट्याला सोडून आम्ही जाणार नाही. शत्रूशी एकत्रपणे मुकाबला करू, मग जे होईल ते बेहत्तर. राजांचे शब्द ऐकले, पण बाजी त्यांना विनवणी करत होते, अगदी काकुळतीला येऊन विनवणी करत होते. राजे, वेळ वाया घालवू नका, ही प्रसंग बाका आहे, शत्रू अत्यंत जवळ आहे. 300 मावळे घ्या आणि विशाळगडाकडे निघा, आमची काळजी करू नका. पण राजांचं मन काही मानत नव्हतं, कारण संकट किती भयंकर आहे याची राजांना पूर्ण जाणीव होती. येणारा शत्रू मोठ्या संख्येने येतोय, त्याला हे 300 मावळे कसं तोंड देणार हे याचीच काळजी राजांना होती. आणि तेवढ्यात एका हिरानी बातमी आणली की सिद्धी मसूद अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे. आता मात्र आर्जव करणारा बाजींचा चेहरा अचानक कठोर झाला. आवाजाचा स्वर बदलला आणि अतिशय करड्या आवाजात बाजी राजांना म्हणले, राजे, आजवर वडिलकीचा मान दिलात तुम्ही आम्हाला, आज त्याच नात्याने त्याच अधिकाराने सांगतो, आता आमचं ऐका. आमचा निर्णय झालाय, आता चर्चा करायला वेळ नाही. तुम्ही 300 मावळे घ्या आणि विशाळगडाच्या दिशेने निघा. उरलेल्या मावळ्यानिशी या शत्रूला आम्ही इथेच गारद करू. राजे, एकच करा, विशाळगडावर पोचलात की तोफांचे 5 बार काढा, म्हणजे आमच्या लक्षात येईल की तुम्ही सुखरूपपणे गड गाठलाय आणि आमची चिंता मिटेल. राजे स्तब्ध होऊन बाजींकडे पाहतच राहिले. त्यांना त्यांचं हे रूप, त्यांचा आवेश नवीन होता. बाजी पुन्हा म्हणले, राजे, आई विंझाई शपथ सांगतो, जोपर्यंत विशाळगडावरून तोफांचे 5 बार उडत नाहीत तोपर्यंत एकाही गनिमाला मी खिंड पार होऊन देणार नाही. राजे, कमी अधिक काही बोललो असेल तर माफ करावं, पण आता इकडून या, आमचं ऐकावं. राजांच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. त्यांनी बाजींना कडकडून मिठी मारली. आपल्या सगळ्या 300 साथीदारांना डोळे भरून बघून घेतलं आणि उरलेल्या मावळ्यांबरोबर अत्यंत जड अंतकरणाने राजे विशाळगडाच्या दिशेने निघाले. आता खिंडीत बाजींबरोबर होते त्यांचे बंधू फुलाजी आणि हिरडस मावळातील तलवारीला तिखट असणारे आणि कडवी झुंज द्यायला तयार असणारे 300 अत्यंत पराक्रमी मावळे. आता खिंडीत शत्रू येणार आणि इथेच त्याला थोपवून धरायचा हा निर्णय झालेला होता. योजना अशी होती की राजांना विशाळगडावर पोचायला 1.5-2 तासाचा अवधी लागणार होता. तेवढा वेळ ही खिंड अत्यंत निकराने झुंजवायची होती. काही झालं तरी गनिमाला या खिंडी पार होऊन द्यायचं नव्हतं. कारण एकदा का तोफांचे बार विशाळगडावर झाले की आजूबाजूच्या दाट झाडीत निसटून पसार व्हायचं होतं. आणि ही योजना त्याप्रमाणे आखली गेली होती. बाजी आणि फुलाजीने या मावळ्यांच्या अनेक तुकड्या, अनेक गट केले. खिंडीत जागोजागी या तुकड्या पेरल्या गेल्या. काही मावळ्यांना दरडीवर चढून त्यांना लपून बसायला सांगितलं होतं. हे मावळे दगड, धोंडे, फांद्या, भाले घेऊन सरसावून तयार होते. आघाडीची फळी निवडली गेली. बाजी स्वतः आघाडीला लढणार होते. त्यांच्या मागोमाग एक फळ्या उभ्या होत्या. दमादमानी, फेराफेरांनी ही खिंड लढवायची असं ठरलं होतं, कारण सगळेच मावळे थकलेले होते. त्यामुळे काही क्षण विश्रांती घ्यायची, काही क्षण लढायचं आणि अशा पद्धतीने आलटून पालटून लढत राहायचं. पण गनिम मात्र खिंड पार होऊन द्यायचा नाही, अशी योजना आखली गेलेली होती. बाजीने आता दोन्ही हातात पट्टे चढवले. त्यांचा आवेश बघून मावळ्यांच्या प्रचंड हुरूप संचारला होता. अहो, जवळजवळ तासन तास रात्रभर जागरण करून उपाशी पोटी ओले त्या अंगाने सुद्धा हे मावळे जणू काही झालंच नाही अशा आवेशात आता लढायला पुन्हा तयार झाले होते. भाले सरसावले गेले होते, तलवारी म्यानातून बाहेर काढल्या गेल्या होत्या आणि एकच गर्जना झाली, हर हर महादेव. आणि सगळ्यांच्यात अपूर्व असा उत्साह संचारला. सिद्धीचा पहिला भयंकर मोठा लोंढा खिंडीवर आक्रमण करून आला होता आणि हर हर महादेव अशी आरोळी ठोकत, अशी गर्जना करत हे सगळे मावळे त्या
आलेल्या लाटेवर अक्षरशः निकराने तुटून पडले. अहो, एक एक मावळा 10-10 गनिमानं लोळवत होता. प्रचंड कापाकापी चालू झाली. विचार करू शकत नाही एवढा पराक्रम हे सगळे मावळे गाजवत होते. अहो, या एकेका मावळ्यात आज 10-10 हत्तींचं बळ आलं होतं. कुठून आलं यांना हे बळ? हे धैर्य त्यांना मिळालं होतं त्यांनी केलेल्या निर्धारामुळे. हे धैर्य त्यांना मिळालं होतं स्वराज्याचं जे त्यांनी स्वप्न बघितलं होतं त्याच्यामुळे. हे धैर्य त्यांना मिळालं होतं राजांवरच्या त्यांच्या निष्ठेमुळे, राजांवरच्या त्यांच्या प्रेमामुळे. आणि हे मावळे अक्षरशः शत्रूचा घास घेत होते. अहो, बाजी तर अक्षरशः बेभान होऊन लढत होते. अनेक वार ते स्वतः अंगावर झेलत होते, कारण दोन्ही हातात पट्टे होते. शत्रूला कापून काढायचं म्हणून ढाल सुद्धा हातात घेतलेली नव्हती. त्यांचा आवेश असा काही होता, पट्टे तर अक्षरशः विजेच्या वेगाने फिरत होते. त्यांच्या माऱ्यातून एकही गनिम पुढे जाऊ शकत नव्हता. सिद्धी ओरडत होता, मारो काटो आगे बढो, पण त्यांचे शब्द हवेत फिरत होते. अहो, काय टाप होती सह्याद्रीच्या या वाघांपुढे, कोणी खिंड पार करून जाईल. आणि अक्षरशः घनघोर असा रणसंग्राम चालू झाला. तुंबळ युद्ध माजलं. इतका पराक्रम या मावळ्यांनी गाजवला की सिद्धीची पहिली जी लाट आली होती ती हळूहळू घाबरून मागे फिरायला लागली. शत्रू सैनिकांच्या प्रेतांचा अक्षरशः खच पडला. प्रचंड नरसंहार झाला. शत्रूचे अनेक योद्धे मारले गेले. शेकडोनी शत्रू मारला गेला. आणि ही पहिली जी आलेली लाट होती ती मोठ्या कुशलतेने यांनी परतवून लावली आणि प्रचंड यश मिळवलं. हा लोंढा परतला होता. आता इकडे 300 मावळे राजांना घेऊन पळत होते. त्यांना एकच माहिती होतं, काहीही करायचं आणि विशाळगड गाठायचा. 14-15 तास पळून आल्यानंतर सुद्धा अविश्रांत ते पळत होते. कारण त्यांना पूर्ण कल्पना होती की आपण विशाळगडावर सुखरूप पोचावं, महाराज सुखरूप पोचावेत. म्हणून आपले 300 बांधवी खिंड अक्षरशः प्राणपणाने लढवतायत. आणि तशीच ते लढवत राहणार जोपर्यंत आपण पोचत नाही. कसलीही तमा न बाळगता ते अक्षरशः पळत सुटले होते. इथे विशाळगडाचा पायथा दिसायला लागला. भगवा झेंडा फडफडताना दिसत होता, कारण विशाळगड स्वराज्याचा भाग होता. सगळ्या मावळ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. पण पायथ्याशी पोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की दुर्दैव आड आलं होतं. संकट कधीच एकट्याने येत नाहीत, कायम एकत्रितपणेच येतात. विशाळगडाच्या पायथ्याशी पोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जसवंतराव पालवणीकरांनी आणि सूर्यराव सुर्व्यांनी विशाळगडाभोवती आपले मोर्चे बांधलेत. विशाळगड वेढ्यात अडकलेला आहे. आता पर्याय काय होता? महाराजांनी निर्णय घेतला की हा वेढा फोडायचा आणि विशाळगडाचा माथा गाठायचा. कारण विशाळगडाहून तोफेचे आवाज होत नाही तोपर्यंत बाजी आणि 300 मावळे ती खिंड झुंजवणार होते. त्यामुळे तोफांचे बार वाजणं अत्यंत गरजेचं होतं. महाराजांनी पट्टा चढवला. महाराज स्वतः लढाईला उतरले म्हटल्यानंतर सगळ्या वीर मावळ्यांचा जणू थकवा कुठच्या कुठे पळून गेला. आणि अक्षरशः जीवानिशी ते त्या शत्रूवर तुटून पडले. तिकडे प्रचंड मोठी लढाई चालू झाली. सगळे परस्परावर भयंकर दातोट खाऊन तुटून पडले होते. त्यांना एकच दिसत होतं की आपल्याला विशाळगड गाठायचा आहे. प्रचंड लढाई चालू झाली होती. दुर्दैव बघा, हे सुर्वे आणि पालवणीकर हे आदिलशहाचे सरदार होते आणि सिद्धी जौहरच्या सांगण्यावरनं त्यांनी या विशाळगडाला वेढा घातला होता. ज्यांनी स्वराज्य कामात शिवरायांच्या बरोबर उभं राहायला पाहिजे होतं ते आज शिवाजी राजांच्या समोर शत्रू बनवून ठाकले होते. पण शिवाजी राजांच्या निर्धारासमोर ते टिकणार नव्हते. पण हे युद्ध चालूच होतं. इकडे खिंडीत लोटच्या लोट शत्रूंचे येत होते. बाजीप्रभूंच्या मनात आता एकच विचार होता की राजे एव्हाना पोचले असतील. आता थोड्याच वेळात ते विशाळगड गाठतील आणि ह्या विशाळगडावरून तोफेचे बार होतील. आणि म्हणून त्याची आतुरतेने वाट बघत होते. इकडे बाजी आणि त्यांची आघाडीची फळी थोडी मागे आली होती. त्यांची जागा आता फुलाजींनी घेतली होती आणि त्यांच्या आघाडीच्या फळीने घेतलेली होती. आता फुलाजी बाजींचेच भाऊ तितकेच महापराक्रमी आणि त्याच निकराने तेही लढत होते. प्रचंड कापाकापी परत चालू झाली होती. सिद्धी मसूद इतका वेळ खिंड लढवत होता पण त्याच्या एकही गनिम खिंड पार होऊ शकत नव्हता. इंचभर शत्रू पुढे सरकू शकत नव्हता. मावळे तर जणू रक्ताची होळी खेळत होते. शत्रूच्या आर्त किंकाळ्यांनी, तलवारीच्या खणखणाटानी आणि हर हर महादेवच्या गर्जनांनी ती खिंड भरून गेली होती. सगळीकडे एकच रंग माखला होता, तो म्हणजे लाल रक्ताचा. प्रचंड युद्ध चालू होतं. अनेक मावळे कामी येत होते, अनेक जखमी होत होते, अनेक कायमचे अधू होत होते. पण लढाई थांबवत नव्हते. लढाई तितकीच जोमाने चालू होती. आता सिद्धी मसूदचा संताप वाढत होता. त्याला कळतच नव्हतं आता काय करावं. आणि तितक्यात सिद्धी मसूदला एक नव्या ताज्या दमाची फौज येऊन मिळाली. सिद्धी मसूदनी फौज आता खिंडीवर सोडली.
क्षणभर विसावलेले बाजी आणि त्यांचे मावळे पुन्हा हातात तलवारी घेऊन तयार झाले या नव्या फौजेला तोंड द्यायला. प्रचंड संहार परत झाला. प्रचंड दातोट खाऊन अक्षरशः हे या शत्रूवर तुटून पडले. आपल्या मावळ्यांच्या तलवारीने अनेक शत्रू सैनिकांची मुंडकी छाटली गेली, छातीत भाले भुसकले गेले. दीन दीन अशा आरोळ्या ठोकत ते शत्रू सैन्य आदळत होतं आणि तितक्याच जोरात हर हर महादेवची गर्जना होत होती आणि यांना हे परतवून लावत होते. प्रत्येक हल्ला नेटाने परतवला जात होता. हा प्रचंड भयानक असा युद्ध प्रसंग होता आणि याचं वर्णन सावरकरांनी त्यांनी बाजीप्रभूंवर जो पोवाडा लिहिलाय त्याच्यात अतिशय समर्थ शब्दात केलेलं आहे. सावरकर म्हणतात, आले आले गनिम खिंडित पुनरपिते आले, झाले झाले सच्च मराठे सरसावून भाले, दीन दीन शब्दा हर हर महादेव भिडला, भिडला ओष्ठी दंतमस्तकी खडगवक्षी भाला, हल्ला चढवित परस्परावरी पुन्हा पुन्हा लढती, नटती योद्धे समरभाजनी वीर रसा लुटती. अहो तुंबळ युद्ध माजलं होतं. किती कापले जातायत, किती मरून पडतायत, किती जखमी होत आहेत त्याचं कुणालाच भान नव्हतं. आणि असाच एक घणाघाती वार बाजींवर झाला. बाजी जबर जखमी झाले आणि बाजी थोडे मागे हटले. पण फुलाजी मात्र तितक्याच निकराने लढत होते. फुलाजी आणि त्यांची आघाडीची फळी अक्षरशः एका वेळेस 4-5 हशमांची लढत होती. फुलाजी भोवती अनेक हशमांनी कोंडाळं केलं होतं. त्यातल्या एका सैनिकाचा घाव फुलाजींच्या मानेवर बसला आणि फुलाजी कोसळले. अहो इतके भ्याड आणि भेकड होते सिद्दी मसूदचे सैनिक. 4-5 जणांनी मिळून त्या खाली पडलेल्या फुलाजींवर तलवारीचे सपासप वार केले. फुलाजी प्रचंड जखमी होत होते. मावळ्यांनी बघितलं, ते त्या कोंडाळ्याजवळ पोचले आणि अक्षरशः एक एक हशमाला त्यांनी कापून काढलं. पण फुलाजींचे प्राण मात्र हे मावळे काही वाचवू नाही शकले. त्यांचा तो निष्प्राण देह घेऊन फुलाजी जिथे बाजी क्षणभर विश्रांती घेत होते तिथे येऊन पोचले. आपल्या भावाचा निष्प्राण देह बघितला आणि बाजींच्या डोळ्यात पाणी भरून आलं. पण त्यांच्या लक्षात आलं मावळे बहुतेक थोडे कचरलेत. बाजी तसेच उठले आणि अक्षरशः त्यांना आपल्या भावाचा शोक करायलाही वेळ नव्हता. ते मावळ्यांना म्हणले, अहो शोक कसला करता, पुरे झालं आता, यांना तर वीरगती प्राप्त झालीये, फुलाजींचं आयुष्याचं सोनं झालंय. पण या म्लेंछांचा सूड उगवा, फुलाजींच्या मृत्यूचा सूड उगवा, तुटून पडा शत्रूवर. बाजी स्वतः खिंडीत पुन्हा दोन्ही हातात पट्टे घेऊन उतरले. बाजींचा तो आवेश बघितला, तो पराक्रम बघितला आणि मावळे पुन्हा हिरिरीने लढायला लागले. बाजींच्या हातात पट्टे अशा पद्धतीने चालत होते की त्यातून एक गनिम पार होणं शक्य नव्हतं. त्यांनी अक्षरशः रुद्रावतार धारण केला होता. त्यांचे डोळे आग ओकत होते. एकीकडे भावाच्या मृत्यूचं दुःख होतं आणि एकीकडे सुडाची भावना होती. त्यांच्या समोर आता कोणीच टिकत नव्हतं. त्यांचे अंग पूर्ण रक्तबंबाळ झालं होतं, पण त्यांचे डोळे मात्र आग ओकत होते. त्यांच्या अंगात अंगार फुलला होता आणि अक्षरशः बाजी पराक्रमाची पराकाष्ठा करत होते. आता त्यांच्या मनात मात्र एकीकडे विचार चालू होते, राजे विशाळगडावर अजून पोचले कसे नाहीत, एव्हाना तोफांचे आवाज व्हायला पाहिजे होते. विचार करा, एवढ्या प्रचंड युद्धाच्या प्रसंगात सुद्धा विचार त्यांच्या मनात राजांचा होता. राजे संकटात तर अडकले नसतील ना. इकडे विशाळगडाच्या पायथ्याशी अजून राजांची झुंज चालूच होती, कारण प्रचंड कडवा प्रतिकार करत होते सुर्वे आणि त्यामुळे एक एक पाऊल पुढे गडाच्या दिशेने जायला खूप अडचण होत होती, खूप झुंजायला लागत होतं. आणि आता मसूदचा संताप वाढत चालला होता. मसूदला कळतच नव्हतं की आता काय करायचं. अहो इतके तास लढा देऊनही खिंडीतनं कोणीही पुढे जाऊ शकत नव्हतं. खिंडीतून वाटच मिळत नव्हती. बाजी अक्षरशः यमराजाप्रमाणे त्या खिंडीच्या तोंडाशी उभे राहत होते आणि शत्रूचा घास घेत होते. आता मसूदने एक बंदूकधारी बोलवला. हा बंदूकधारी सैनिक लपत छपत दरडीवर चढला. मसूदने त्याला सांगितलं होतं, बाजींवर नेम धर आणि गोळी झाड. पण बाजीनं ओळखशील कसा. मसूदने त्याला सांगितलं होतं की जे आघाडीवर लढतायत, दोन्ही हातात विजेच्या वेगाने पट्टे फिरवतायत, तेच ते बाजी. ज्यांच्या अंगावर आता जखमा व्हायला एकही इंच जागा उरली नाहीत, तेच ते बाजी. ज्यांच्या अंगावर इतक्या जखमा झाल्यात की ते रक्ताने माखून गेले आहेत, तेच ते बाजी. नेम साध आणि गोळी सुटली. बाजींच्या वर्मी बसली. बाजी जागीच कोसळले. पण कोसळता कोसळता हा महापराक्रमी वीर मावळ्याला म्हणतो कसा, माझी काळजी करू नका, राजे अजून विशाळगडावर पोचलेले नाहीत, शत्रूला कापून काढा. हे ऐकलं आणि मावळे त्यांच्या भोवती जे जमले होते ते पुन्हा हिरिरीने शत्रूवर तुटून पडले आणि बाजींची शुद्ध हरपली. बाजी थोड्या वेळाने शुद्धीवर आले. त्यांनी मावळ्यांना विचारलं,
गडावरून तोफांचे बार झाले का? मावळ्यांनी नाही असं उत्तर दिलं. ते ऐकलं आणि बाजी पुन्हा धडपडत वेशाने उठले. हातात पट्टे घेतले आणि अक्षरशः शरीर झोकांडी देत होतं. जबरदस्त जखमा झालेल्या होत्या, पण तरी बाजी उभे राहिले आणि म्हणाले, राजे विशाळगडावर पोचत नाहीत तोपर्यंत आम्हाला मरायची उसंत नाही. राजानं तसं वचन दिलंय आम्ही. आणि एवढं म्हणून बाजी पुन्हा खिंडीत लढायला उभे राहिले. आता मात्र अक्षरशः त्यांच्या पुढे कोणी टिकत नव्हतं. पण बाजींच्या मनात विचार येत होते की काय करावं आता. राजे अजून पोचले कसे नाहीत, कुठल्या संकटात असतील राजे. राजांना आपण वचन दिलंय ते पूर्ण करू शकू ना. अहो बघता बघता जवळजवळ 200-250 मावळेही कटून मरण पावले होते. सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. प्रचंड पराक्रम गाजवला होता. जेमतेम 50-60 मावळे उरले होते. सावरकरांनी या युद्ध प्रसंगाचं वर्णन केलंय. ते म्हणतात, बाजी इतके पराक्रमी होते की त्यावेळेला साक्षात यमराज जरी त्यांच्या समोर येऊन उभा राहिला असता तरी त्यांनी त्यांना सांगितलं असतं, माझ्या समोर उभा ठाकायची हिंमत करू नकोस. राजे अजून विशाळगडावर पोचले नाहीत तोपर्यंत मी तुझ्या सोबत येऊ शकत नाही. सावरकरांनी अतिशय सुंदर लिहिलंय. ते म्हणतात, ती गोळी सुसू आली अहो त्या काळी वर्मिती घुसली. ती गोळी सुसू आली अहो त्या काळी वर्मिती घुसली. श्री बाजी विव्हळ पडला, मागुती काहीसा उठला. बेहोश वीर परिवदला, तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला. चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. संध्याकाळचे 6 वाजले होते. बाजींच्या मनात काळजी होती की आता एवढेच मावळे शिल्लक राहिले, त्या 50-60च्या शिबंदीशी ही खिंड कशी बरं झुंजवावी. आणि महाराज विशाळगडापाशी अजूनही झुंजत होते. पण बघता बघता महाराजांना सुरव्यांचा वेढा फोडण्यात यश आलं. गडावर गेल्या गेल्या त्यांनी तोफांचे बार काढायला सांगितले. पण लक्षात घ्या, त्यावेळेस प्रचंड पाऊस होता. या मुसळधार पावसात तोफा गंजू नयेत म्हणून त्याच्यात मेण भरून ठेवलं जायचं. या तोफांमधले मेण काढून त्या तोफा स्वच्छ करून कोरडा असा दारुगोळा आणून त्याच्यात भरून बत्ती लावेपर्यंत आणखी काही अवधी गेला होता. राजांच्या जीवाची अक्षरशः घालमेल होत होती. प्रत्येक क्षण ते बेचैनी त्यांची वाढत होती. कारण त्यांना माहिती होतं की तोफांचे आवाज होत नाहीत तोपर्यंत तिकडे बाजी लढत राहतील. आणि काय अवस्था झाली असेल, कारण 1.5-2 तास अवधी लागणार होता पोचायला आणि आता जवळजवळ 6-7 तास उलटून गेले होते. रात्रभर थकून आलेले वीर तिथे झुंजत होते. उपाशी पोटी ओले त्या अंगाने प्यायला सुद्धा पाणी होतं का नाही हे माहिती नाही. आणि सगळं झालं, तोफ सज्ज झाली आणि 6:30-7च्या मध्ये केव्हा तरी पहिला बार तोफेचा झाला. इकडे बाजी दोन्ही हातात पट्टे घेऊन लढत होते. शरीर आता साथ देत नव्हतं. त्यांचा तोल जायला लागला होता. अंग घामाने डवरलं होतं. पण त्या पट्ट्यावरची पकड आणि पट्ट्यांचा वेग काही कमी होत नव्हता. एकच ध्यास होता, राजे गडावर पोचेपर्यंत आपण देहही ठेवू शकत नाही. आणि तोफेचा पहिला बार बाजीने ऐकला. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. कर्तव्यपूर्तीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर उमटला. तोफेचे एका पाठोपाठ एक 5 बार ऐकले आणि बाजीने देह ठेवला. आता पुढचा प्रवास करायला बाजी मोकळे होते. राजांना दिलेलं वचन त्यांनी प्राणांचं बलिदान देऊन पूर्ण केलेलं होतं. आणि हा एक प्रचंड महापराक्रमी असा शमशेर बहादर आता काळाच्या पडद्याआड गेला होता. पण जाता जाता इतिहासात आपलं नाव अजरामर करून गेला होता. धवल असं यश मिळवून गेला होता. दिलेल्या शब्दाला जागणं म्हणजे काय, ध्येयपूर्तीचा ध्यास म्हणजे काय आणि बेभान होऊन लढणं म्हणजे काय, हे बाजींकडून आणि या 300 मावळ्यांकडून शिकण्यासारखं आहे. लढून मरावं, मरून जगावं ही उक्ती या सगळ्यांनी सार्थ करून दाखवली होती. ही घोडखिंड या बाजी प्रभूंच्या आणि या मावळ्यांच्या रक्तानी पावन झाली होती आणि म्हणूनच आज याला पावनखिंड म्हणून ओळखलं जातं. आपले पूर्वज प्रचंड रण गाजवणारे होते, ध्येयनिष्ठ होते, प्राणपणाने आपलं वचन पूर्ण करणारे होते. पण विचार करायला हवा, तो या पूर्वजांना आज आपण शोभतो का? हे स्वातंत्र्य जे आपल्याला मिळालंय, जे आपण उपभोगतोय, ते प्राणांचं बलिदान करून त्यांनी मिळवलेलं आहे. सावरकर म्हणतात, श्री बाजींचे रक्त पेरले खिंडीत त्या काळा, म्हणून रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला. अहो बंधुनो पूर्वजाईसे स्वतंत्र रणगाजी, स्वतंत्र त्या पूर्वजा शोभती वंशज का आजी.
विनवी विनायक समजून घ्यावे यातील अर्थाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. स्वराज्य नाही स्वदेश नाही थिकया देहाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला. आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की स्वराज्य आहे, स्वातंत्र्य आहे आणि आपला देश आहे, म्हणूनच आपलं अस्तित्व आहे. रात्री 10 वाजता पन्हाळगडावरून निघालेल्या या 600 मावळ्यांची, जे पुढे 21 तास झुंजत होते, दुसऱ्या दिवशी 7 वाजता विशाळगडावरनं बार झाले, तोपर्यंत एक खिंड लढवत होते, काही विशाळगडाशी झुंजत होते. ही अक्षरशः अलौकिक अशी पराक्रमाची गाथा आहे आणि ती आज आम्ही तुम्हाला सांगितलीये. हाचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर आमचं फेसबुक पेज, आमचा युट्यूब चॅनल आणि आमचा टेलिग्राम चॅनल गरजा महाराष्ट्र माझा सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.